हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण विचारधन हे सत्र ऐकतो. या सत्रामध्ये आपण काही मोठ्या व्यक्तींचे विचारसुद्धा ऐकत असतो. कसं असतं ना, या मोठ्या व्यक्तींचे विचार हे ऐकले किंवा वाचले ना तरीसुद्धा एक स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होत असते. आज आहे 6 मे, छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतिदिन. त्याच निमित्ताने आज आपण विचारधन या सत्रामध्ये त्यांचा एक विचार ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजेत. हा आहे राजश्री शाहू महाराज यांचा एक प्रेरणादायी विचार. चला तर मग मित्रांनो, यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात ऐकत असतो. एकूणच काय तर आजचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 6 मेच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1946 साली भुलाबाई देसाई राजनीतितज्ञ यांचं निधन झालं होतं. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 रोजी झाला. 1952 रोजी इटालियन डॉक्टर, शिक्षणतज्ञ मारिया मॉन्टेसरी यांचं निधन झालं. मारिया मॉन्टेसरी या इटालियन शिक्षणतज्ञ होत्या. शरीरविज्ञान आणि मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीच्या जनक म्हणूनही त्या प्रसिद्ध होत्या. 1896 साली त्यांनी रोम विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली. ही पदवी प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 1897 युरोप खंडात अशा मानाच्या जागी निवडलेली ही पहिली महिला होय. त्यांनी मतिमंद मुलांकडे समाज व डॉक्टर यांचे होणारे दुर्लक्ष हे गुन्हेगारीचे खरे कारण होय असा विचार मांडला. त्यांच्या या स्पष्ट व सडेतोड विचारांचा परिणाम युरोपभर झाला. इटलीमध्ये त्यांनी मतिमंद मुलांसाठी संस्था स्थापन केल्या. 1907 साली मॉन्टेसरीबाईंनी पहिली मॉन्टेसरी शाळा बालक मंदिर सुरू केले. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1870 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1922 साली रयतेचा राजा, सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचं निधन झालं. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू या नावाने प्रसिद्ध एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज. ब्रिटिश राज्यसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला 3 प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1856 साली ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिगमंड फ्रॉइड यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 सप्टेंबर 1939 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1861 साली मोतीलाल गंगाधर नेहरू, भारतीय राजनीतितज्ञ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1931 रोजी झाला. 1951 साली भरतनाट्यम नर्तिका, नृत्य दिग्दर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1542 साली सेंट फ्रान्सिस झेवियर, तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा या ठिकाणी पोहोचला. 1632 मध्ये शहाजहान बादशहा
व आदिलशहा यांच्यामध्ये शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला होता. आजच्याच दिवशी 1818 साली राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली. 1840 साली पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले. पेनी ब्लॅक जगातील पहिल्या टपालाचे तिकीट, सार्वजनिक टपाल यासाठी ते वापरले जायचे. हे सर्वप्रथम 1 मे 1840 रोजी युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले, परंतु 6 मेपर्यंत ते वापरण्यास वैध नव्हते. या शिक्क्यावर क्वीन व्हिक्टोरियाचे व्यक्तिचित्र आहे. हे जगातील पहिले चिकट टपाल तिकीट होते. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1997 साली बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यात आली. 1954 रॉजर बॅनिस्टर हे 1 मैल 4 मिनिटांच्या आत धावणारे पहिले व्यक्ती ठरले. आजच्याच दिवशी 1889 पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. आयफेल टॉवर ही 1889 साली बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. आयफेल टॉवर ही फ्रान्सची सर्वाधिक ओळखली जाणारी खूण मानली जाते. आयफेल टॉवर 324 मीटर म्हणजेच 1063 फूट उंच आहे व त्याला 3 मजले आहेत. गुस्ताव आयफेल ह्या फ्रेंच वास्तुशास्त्रकाराला आयफेल टॉवर निर्मितीचे श्रेय दिले जाते. फ्रेंच क्रांतीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सुमारे 300 कामगारांनी 18,038 अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला. आयफेल टॉवर पॅरिसमधील सर्वात उंच इमारत आहे. आयफेल टॉवरविषयीची रोचक माहिती थोडक्यात जाणून घेऊया. आयफेल टॉवर पॅरिसमधील एक मुख्य आकर्षण आहे. या ठिकाणी दरवर्षी जवळपास 10 कोटी लोक हे बघण्यासाठी येतात. आयफेल टॉवरची लिफ्ट जवळपास एका वर्षात 1,03,000 किलोमीटरचा प्रवास करते, जो पृथ्वीच्या परिघाच्या 2.5 पटीने जास्त आहे. आयफेल टॉवरवरील लेवलपर्यंत चढून जाता येते, परंतु यासाठी आपणास 1,665 पायऱ्या चढून जाव्या लागतात. फार मोजके लोक या पायऱ्या चढून वरती जातात. थंडीत आयफेल टॉवर सुमारे 6 इंच संकुचित पावतो. याच्या उद्घाटनापासून आजपर्यंत 250 कोटी लोकांनी आयफेल टॉवर बघितला आहे. आयफेल टॉवर बनवण्यासाठी 2 वर्ष 2 महिने 5 दिवस इतका कालावधी लागला. 7 वर्षात एकदा आयफेल टॉवरला पेंट केलं जातं, ज्यामध्ये सुमारे हे पेंट करण्यासाठी 60 टन पेंट लागतो. आयफेल टॉवरवर 18,000 मॅटेलिक सुटे भाग 92.5 कोटी रिबीट बसवण्यात आले आहेत. आयफेल टॉवर उन्हाळ्यात सुमारे 6 ते 7 सेंटीमीटर झुकते. गुस्ताव आयफेल यांनी 3ऱ्या मजल्यावरील छोटासा भाग त्यांच्या मित्रांसाठी ठेवला होता, जो आता पर्यटकांसाठी खुला आहे. आयफेल टॉवरवर आत्तापर्यंत 3,000 कोटी फ्रान्सिस रुपये खर्च झाले आहेत. रात्रीच्या वेळी या टॉवरवर सुमारे 25,000 लाईट बल्ब चमकतात. यास रात्री बघण्याचा आनंद फार अविस्मरणीय असतो. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1953 साली ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर यांचा जन्म झाला. 2001 साली पोप जॉन पॉल दुसरे यांनी सिरियातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होते. 2002 साली भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे 31वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. आजच्याच दिवशी 1983 साली ॲडॉल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला. 1994 साली इंग्लिश खाडी खालून जाणाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडणाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉईस मित्रा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आजच्याच दिवशी 1999 साली महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात महिलांसाठी 30% आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. 1920 साली जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी राणी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 मे
1993 रोजी झाला. 1940 साली प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीततज्ञ अबन मिस्री यांचा जन्म झाला. 1943 साली लेखिका वीणा चंद्रकांत गवाणकर यांचा जन्म झाला. वीणा गवाणकर यांनी अमेरिकेतील पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या आयुष्यावर आधारित एक होता कार्व्हर हे पुस्तक लिहिलं आहे. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1589 साली अकबराच्या दरबारातील एक नवरत्न रामतनू पांडे उर्फ मोहम्मद आट्टा खान तथा संगीत सम्राट तानसेनचं निधन झालं. तानसेन हा संगीत क्षेत्रातील एक अद्भुत चमत्कार म्हणून ख्याती पावला. तानसेन हा ध्रुपद गायक होता. शिवाय त्याने स्वतः रचलेली अनेक ध्रुपदेही प्रसिद्ध आहेत. रागकल्पद्रुम या ग्रंथात तानसेनने रचलेली अनेक ध्रुपदे आढळतात. त्याने वज्र भाषेत आपली पद्यरचना केली. तानसेनने स्वतः अनेक नवीन रागांची निर्मिती केली असून मियाकी तोडी, मियाकी मल्हार, दरबारी कानडा, मियाकी सारंग वगैरे राग तानसेनची निर्मिती म्हणून मानले जातात. दीपक राग गाऊन अग्नी प्रज्वलित करणे, मल्हार राग गाऊन पाऊस पाडणे, तोडी गाऊन हरणे बोलावणे, बैजू बावराशी स्पर्धा, तानरीरीचा प्रसंग वगैरे चमत्कृतीपूर्ण आख्यायिका तानसेनच्या जीवनाशी जोडल्या जातात. सुप्रसिद्ध वैष्णव संत गोविंद स्वामी यांच्याबरोबरच्या आख्यायिकाही प्रचलित आहे. संत सूरदास आणि पंडित जगन्नाथराम हे देखील तानसेनच्या सहवासात आले होते असे मानले जाते. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1862 साली अमेरिकन लेखक व विचारवंत हेनरी थोरोचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 जुलै 1817 रोजी झाला. 1999 साली पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे यांचं निधन झालं. 2001 साली विख्यात मराठी कादंबरीकार लेखिका मालतीबाई बेडेकर यांचं पुण्यात निधन झालं. 1966 साली उदारमतवादी, समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणतज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1995 साली प्रवचनकार, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आचार्य गोविंदराव गोसावी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1949 साली EDSSC पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरू झाले. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच 6 मेचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचा फीडबॅक तुम्ही आम्हाला नक्की द्या. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता. याकरता तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल पाहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनविशेष या सत्रामध्ये ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, या महत्त्वाच्या व्यक्तींचा जन्म किंवा मृत्यू यानुसार आम्ही त्यांचं व्यक्तिविशेष हे सत्र घेत असतो. या सत्रामध्ये या व्यक्तींविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. आजच्या सत्रात तुम्हाला शाहू महाराजांची संपूर्ण माहिती ऐकायला मिळणार आहे. तेव्हा मित्रांनो, आमचं व्यक्तिविशेष हे सत्रसुद्धा ऐका. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कोरोनासाठी असणाऱ्या सगळ्या नियमांचे काटेकोर पालन करा. लक्षात ठेवा, 2 गज दूरी, मास्क हे जरुरी. सोबतच सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वेळोवेळी उपयोग करा. शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. आणि हो, घरीच आहात तर रेडिओ MPSC गुरु ऐका आणि स्वतःच्या ज्ञानात भर घाला. चला तर मग मित्रांनो,
ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.